महत्त्वाची बातमी समोर येते। भगवानगडावर मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडांचे फोटो। तर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात कराडचे फोटो झळकलेत। तर मेळाव्यात कराडांचे फोटो असलेले बॅनर देखील पाहायला मिळाले। भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यात झळकले आरोपी वाल्मिक कराडचे फोटो। एक महत्त्वाची बातमी समोर येते। भगवानगडावरील मेळाव्यात वाल्मिक कराडांचे फोटो झळकले। तर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात आरोपी वाल्मिक कराड यांचे फोटो झळकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। शोषितांचा वंचितांचा मेळावा म्हणून ओळखला जाणारा मंत्री पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात आलेल्या समर्थकांकडून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे खांदे समर्थक आरोपी वाल्मिक कराड यांचे फोटो असलेले बॅनर झळकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथे एक दृश्य आपण या क्षणी पाहतोय। भगवानगडावर अगदी थोड्याच वेळात पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला सुरुवात होत असताना तिथं वाल्मिक कराड यांचे फोटो झळकताना दिसतायत। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, काय हे दृश्य आहे? नक्कीच लाखवीजी, या ठिकाणी सांगता येईल की आता पंकजा मुंडे यांचा जो दसरा मेळावा आहे सावरगाव घाट या ठिकाणी पार पडत आहे। या ठिकाणी पंकजा मुंडे, त्याचबरोबर धनंजय मुंडे, त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे फोटो मोठ्या प्रमाणात झळकले। त्याचबरोबर या ठिकाणी काही वाल्मिक कराडचे समर्थक या ठिकाणी आले असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। त्यांचे फोटो देखील या ठिकाणी हरिदास, माफ करा, काही सेकंद मी तुम्हाला थांबवते। या सगळ्याविषयी बोलण्याकरता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, ज्यावर सातत्यानं आरोप होत होते, जो सध्या तुरुंगात आहे, अटकेत आहे, त्याचे फोटो या भगवानगडावर सुरू होत असलेल्या दसरा मेळाव्यात झळकत आहेत। आपण अटकेत वगैरे तर जाऊ दे, पण ज्या अख्ख्या महाराष्ट्राने संतोष देशमुखांची हत्या कशी झाली याचे जे फोटो बघितले, ती करवून घेणाऱ्या त्या वाल्मिक कराडचे जर असे फोटो झळकले तर मला वाटतं आपण सगळ्यांनी शर्मेने मान खाली घातली पाहिजे की किती 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 खालच्या दर्जाचं आता हे राजकारण झालंय, किती विकृत झालंय। आणि मला तर आज असंच वाटतंय की सगळ्या चॅनल्सनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना घेराव करून हा सरळ सरळ आता प्रश्न विचारा की याच्या पुढे तुमच्या याच्यात जर असे फोटो झळकले तर तुमचं समर्थन आहे का त्यांना, असा सरळ सवाल त्यांना आता करा। कारण धनंजय मुंडेंना खरं तर विचारून उपयोगच नाही, कारण त्यांचं तर समर्थन होतं आणि राहणार, कारण त्यांचं अख्खं आयुष्य फक्त आता त्या कराड भोवतीच आहे। तर पंकजा मुंडेंना विचारण्याची गरज आहे की हे जे फोटो झळकलेत तुमचं त्यांना समर्थन आहे का, असं सगळ्या चॅनलनी त्यांना घेराव करून विचारलं पाहिजे। कारण इतकं भयानक हे सगळं होत असताना सुद्धा जर वी सपोर्ट अण्णा कराड असे जर फोटो आले आणि पोस्टर्स आले तर काय बोलायचं, काय बोलायचं या लोकांना? मला तर माझ्याकडे शब्दच नाहीयेत। घाण विकृत राजकारण झालंय एवढंच म्हणावं असं वाटतं। अंजलीताई, खरं तर हा जो मेळावा होतोय, या मेळाव्याला सर्वार्थानं महत्त्व याकरता आहे की मराठवाड्यातला शेतकरी हा अक्षरशः पिचलेला आहे, उद्ध्वस्त झालाय त्याचं सगळं। एकीकडे ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जोर धरतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत असताना असे पोस्टर झळकत आहेत। मराठवाड्याची आत्ताच्या घटकेला झालेली दुर्दशा, किती लोकांची शेतं वाहून गेली, बीडमध्ये तर सगळ्यात जास्त फटका बसलाय, किती लोक बेघर झाली आहेत, त्यांना हे करायचं सोडून मला तर वाटतं हा सगळा मेळाव्याचा खर्च सुद्धा खरं तर तिथे देण्याची गरज होती। पण त्या मेळावा घेतात तो घेतात, त्याच्यावर वाल्मिक कराडचे जर असे समर्थनार्थ बॅनर्स लागायला लागले, पोस्टर्स लागायला लागले, खरंच म्हणजे काय दुर्दैव आहे। आणि त्याच वाल्मिक कराडची प्रॉपर्टी किती आहेत, जमिनी किती आहेत, फ्लॅट्स किती आहेत, ऑफिसेस किती आहेत, ते सुद्धा आपण आत्ताच बघितलंय। म्हणजे हे काय, या लोकांकडनं शेतकऱ्यांकडनं लुबाडून खाल्लेल्या पैशातनं ही सगळी राजकारणी इतकी खालच्या दर्जाला जातील, खरंच म्हणजे मला सगळंच किळसवाणी वाटतंय, खूप किळसवाणी वाटते। अंजलीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। भगवानगडावरच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे फोटो झळकलेले आहेत, पोस्टर या ठिकाणी
झळकलेले आहेत. पोस्टर हातात घेऊन काही कार्यकर्ते या भगवानगडावरच्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात सहभागी झाल्याचं ही दृश्य. वी सपोर्ट वाल्मिकांना अशा अर्थाचे हे पोस्टर या ठिकाणी झळकत आहेत, ज्यावर आता अंजली दमानिया यांनी टीकास्त्र डागलेलं आहे. याच नोटवर बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.